बोर चालू केलाय बघा. बॅलर भरायचं. बॅलर भरून हिरीत दे सोडून टंब होती हिर चिकार पाणी आहे. आर जरा हिरीत तास 2 तास म्हणजे हिरीत काठ हल्ला नाही पाहिजे. बघा हे बॅलर कसं झालं धुवायला का बॅलर धुवायला का हे पाणी भरायला पाहिजे. आणि नारळ कसा आले बघा लावलेला आपण त्या दिवशी 2 नारळ लावले बघा. ही एक ही एक इकडे आबा तिथं सोड रे. ही तुकडा सोडून हो ती भिजू जरा झाडी एकदा तेव्हा 2-3 नारळ सर असं 2 आहे सर. आणि टमाट तर बघा बघा कशी आहेत टमाट. गाज भरली नसती पिकली हिरवी दुरळा जाय नसता. एका आंब्याला इतका मोहर लागला आहे जाऊन बघा की. आंब्याला तेव्हा ती मोहरच लागलाय सगळा. आंबा तर एवढा आहे पण मोहर लय लागला या. आणि ते आंबा पलीकडे मोठा असून त्याला मोहर लागला नाही. काय करावं लागलं पुढच्या वर्षी सगळी लागेल बरं. पुढच्या वर्षी लागतो. पण कोंबड्या केल्यापासून मित्रांनो बघा त्या आंब्या बुडात गावातच येऊ दिला द्या. गावात पाक खाती द्या. कोंबड्यात तळाय काटायला हिंडी नाही रे. हा गावात माझी पाक मक्कतला सुद्धा गावात हाणती द्या. पुन्हा लागली धुया नादाला बघा. पण मागा तुला काटरी मी त्या दिवशी काय म्हणलो जाग ते पाट्या खाली त्याच्या खाली पाट्यावर लाखोटी होत आहे काय लागा. हा दिकोकाला येऊ दे नाही कशाला यायचं त्याला येऊ दे बरोबर. काटरीने काढत जावा. वैरण आणली बघा मी सकाळ सकाळी वरच्या रानातली जाऊन मकाची. तुम्हाला सांगतो स्कूटीवर आहे ती एक भारी. पूनम ही तुझ्या गाडीची एवढी भर लिखीन कसं केली बघ. ही एवढं धुवून वाळ घाला सर. पूनम जी पडली ती गाडी जवळच जाईन आता. पण शिका आता तंदुरुस्त झाली आता काढायचं नाही. ती पुरीनं तुझ्या सोन पापडी खाल्ल्याने मी खाली सांडल्याने मी हे केली हा येताना खरा आली या 5 रुपये जा धुवून आमचा पुढचा हातान काढ. ए प्यायचं पाणी भरा जा मोटर चालवतं बरं. आणि धुवून तिथं हे वाळ घालत का तेव्हा गाडी एक आज भुईमुगाला पाणलेलं माझी गाडी एक चकाचक करायची बघा. दुरळच माहिती उडतं या बघा. ही मका आणली सकाळी जाऊन बघा. एवढी मका रोज मला आणावं लागते या. कधी आबा आणतं कधी मी आणतो. आणि ही बघा पाणी झुळू येते खालची हिरीचं चालू आहे तिकडं. बापराव लागा तो काय बापराव बाप नळी सुद्धा बदलना झालाय. काय खाते ग तू हा. मला दे घ्या का बाया मी आणलं मलाच दिना का पाडशील. मम्मीने दिलं का आपल्या हा दिलं का तुला का सर. मला एक गुलाबजामुनचा पुढं आणला होता बघा. सोड कांदा भिजवायचा आबा बघ कसा आले बघा. कांदा लावल्या इथलीच माणसं काय म्हणली की खडकात नुसतं लावलाय. पण मला माहित होतं खडकात लावला असतं कष्ट करणार आपण हा. खात लागत नाही त्याला त्याला कुदळावं लागतं बघ. त्या दिवशी कुदळायला कांदा कसा वाढला बघितला. हे राहिले इकडं या इथवर कुदाळ मी कुदाळ्याला सगळा हल्लाय कांदा. 2 जण आपण ह्याकडे त्याकडे सगळं कुदळू. हो का 1 नंबर कांदा आला या. आणि रोज मी पाती खातोय रोज डेली. पाती खाल्ल्याशिवाय जमत नाही आपल्याला. दुपारी भाकरी संग पात लागतेच. संध्याकाळी पात खाल्लेली शरीरात चांगली असते या. म्हणून त्यासाठी दारात मी लावली आहे खास. तिकडे हायलाच नागडे पण एवढं नाही. आणि पिरूज आपला भर सगळा वजरला. आणि हा ही पोरं अशी मोडून टाकते त्याच्या आईला अवघड झालंय. पोरं थापच मोडून टाकते बघा पिरूज. का बरं 2 नवीन भर लागला पिरूला सगळ्या आहे का. टोटल छाटलं होतं जसं पाणी सोडल तसं नवीन भर लागलाय बघा. ह्याला आता कर निघाला लागले हे आंबा. आणि ही वांगी आता जबर लागायला लागली. धनुरला आलंय आता ही कोथमीर. पण माव अगं ही कोथमीर काढून टाकात राहिलेली पाक शर्दा करायला ही धनुर. वांगी एकदा कुळपू द्या चांगली. वांगी कोळपावं लागतील बघा. हो सगळ्याचा ह्या वर्षी लसूण
वरनं रोग पडून पाती जळल्या, पण आमची अजिबात पात जळली नाही. हिरवा गार लसूण आहे का, 2 खुरपानं केली ती. आणि पाणी असतंय सारखं, शेणखत वरखत टाकलाय. मिरच्या लागली ते बघा आता मित्रांनो. आणि वांग्यात गावात आले बघा एवढं. हे असं आपल्या गचात चालत नाही. आता ही 2 दिवसात तुम्हाला स्वच्छच दिसणार. स्वच्छ म्हणजे स्वच्छच, टकाटक. आबानं मसरासनी मुरगाच घातला होता बघा. काही जणांना पालती केली आता मशान निवांत बसली द्या. आणि कढीपत्त्याला बघा ताक टाकले बसणं कढीपत्ता सुधारला बघा. हे मोठा वाढा लागला. टाकाय होय का फुलाम. ती आज ती ही करा लागते वांग्यातलं खुरपा लागते या. ती कोथमीर बिथमीर सगळी उपसून शरीराला टाका. मग काय आहे तुझं आम्हाला का हिरीत कॉक करू की का पाणी भरायचंय. आबा प्लेट टबाट्याला वटते बघा दाणशी येऊनच. वाया घालवायचं पाणी रे. खालीपर्यंत गेले का ही कर. खालच्याला राहू दे. खाली जायचं काय का वाट बघ नको. किती राहिले बंद करू का होईल का झाल्या का कॉक फिरवा तिकडे. मग खालच्याला काय मका भिजवताना जातेच पण पाणी. नारळ बघा एवढा नारळ जोरात आला बघा कसा आहे. एवढा नारळ मोठा आलाय. भविष्यात आपल्या इथं गार्डन जबरदस्त दिसणार आहे. तरी जरा फुलाची झाडं लावायची इथे. पूनमसारखी गुलाब फुलं करते. ते गुलाबाची फुलं जरा झाड लावायचं या दारात. असा पोरी ठोरी आहे त्या फुलाच एखाद लागते देवपूजेला. ही कशी आली आहे मका कांदाडच्या कांदाड. आता इथं कॉक फिरवला बघा. ही कॉक फिरवला का हिरीत पाणी जातं या. सिस्टीम अशी केली आहे. इथनं विहिरीपर्यंत सेपरेटच 2 इंची पाईपलाईन केली आहे बोरच्या पाण्यासाठी. हा या 3 इंचीत नको म्हणलं. मोटर चालू असली काय असली तर बंद ठेवावं लागतंय. म्हणून बघा इथनं कॉक फिरवला सेपरेटच पाईपलाईन करून टाकली 2 इंची. एकाच सारीत 2 पाईपा टाकले. तुम्हाला दावलंच होतं की मी. मका हाय कोणाला पाहिजे असेल तर सांगा. ही काय या मका बघा किरळी लागायला लागली. आता 15 दिवसानं 8-10 दिवसात किरळी मोठी लाट होती या. दांडिया मका मुरगास बिरगास करायला तुकडे विकणार आहे बघा. कसे आहे पुरुषभर मका उची आहे. ही घरात बसली. अजून वरचं आहे आपलं अर्ध तुकडं सरत नाही. मसरासने किती पण कांदा खाऊ द्या अजिबात सरत नाही. मशा निवांत खाऊन बसले का नाही. शेळ्या बेळ्या खाऊन निवांत बसली द्या. हातल्या रेड्या 2 रेडे द्या ग. इकडे एक आणि इकडे एक. जबरदस्त नियोजन आहे. केला की शिवर पाईप ठेवले. हां पाईप इकडे वर ठेवलं का अजिबात पाणी येत नाही. जमलं तर 1-2 कुकरी आणायची बाबा. कुकरी आणू 1-2 आणू की हा आणू की सोडू आलेत निवांत. वाघर एवढी मोठी आहे का ह्यात काय मोकळं भोंड दिसत. मग काय लागा 2-3 कुकरी आणून सोडू यायला त्याच्या शिजरा शिवर सार झाला पाहिजे. पोरा पल्ली सर चालू आहे असं. पोरं शाळेत सोडून आलो आता. आता काय टेन्शन नाही. आता भुईमुग खुरपाय आलाय. बायका मिळालं द्या. गेल्या बरीने आम्हीच खुरपूर काढला होता. आज 1 दिवस. आता म्हणतोय 2 रोज एवढं गेलं बायकासने. आज काय इडे बिडे घ्यायचं 2 रोजात. आता घेतलं वांग्यातलं पिन आणि भुईमुगातलं पिन खुरपाय चालू करायचं आहे. गुडी गेली घालून. गुडीची शँडल आणलं होतं गेली घालून नवीन. तर चला मित्रांनो तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.